आणि मला घरात काय आयडिया नाही आहे यांनी काय केलं. घरात आसावरी आलेली आहे आणि प्रीती, त्यांनी बेडरूम मध्ये डोर लॉक केला तर मला वाटलं त्या दोघे आतमध्ये असतात. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज माझा बर्थडे आहे. मी बाहेर गेले होते सेलिब्रेट करायला, काही फ्रेंड्स होते कॉलेजचे त्यांच्यासोबत. तर तिथे सेलिब्रेशन झाला. मी घरी आले, मला ह्यांनी सरप्राईज दिला आसावरी आणि प्रीतीनी. त्यांनी बेडरूमचं डोर लॉक केलं होतं आणि मला ह्यांनी डोर ओपन केलं, मला आतमध्ये बोलवलं. इतक्या जोरात फटाका फोडलाय ना त्यांनी, बाप रे. आय विल शो यू गाईज, वेट. हा बघा, हे सगळं खाली इथे मी इथून येत होते, ह्यांनी तोंडावरती माझ्या झूम केला. ही आसावरी. मला कोणीतरी कमेंट केलं होतं की हिला व्लॉगमध्ये घ्या, तर आता तिला व्लॉगमध्ये घेतलं. हा केक, हे गिफ्ट्स, हे बलून्स, माय गॉड, थँक्यू गाईज. आय एम अमेज्ड. मला ह्याचं काही आयडिया नव्हतं. आय एम ओव्हरवेल्म्ड. आसावरीसोबत माझे भांडण झाले होते, आम्ही बोलत नव्हतो 3-4 महिने झाले. हे तिने सर्व माझ्यासाठी आणलं आहे. आणि हा बुके मला खूप आवडला. प्लस हा वाला, हे केक, हे गिफ्ट्स, हे बलून्स. आणि दिस इज मी, दिस इज माय आउटफिट. यू कॅन सी मी. माझे हात सुंदर. गाईज मी खूप खुश आहे हे सगळं बघून. थँक्यू गाईज. माझं नाव चुकलंय, जॅक्स, JASSICA असतं. भाई मस्त असले क्वालिटी फोटो काढलेत ना, मस्त मस्त. धन्यवाद आसावरी ताई कुंभार. टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर जेसिका, हॅपी बर्थडे टू यू. May God bless you. May God bless you. Happy birthday dear Jessica. Happy birthday to you. दे ना पहिला. नाही उठून दे ना जरा पायाला कसं. तर मी ब्लॉग कंटिन्यू नाही करू शकले कारण आमच्या इथे लाईट गेली होती. ही आहे आसावरी. आसावरी, इंट्रोड्यूस युअरसेल्फ. मला नाही आले गाईज, थांबा. हाय गाईज, सॉरी फॉर डिस्टर्बन्स. माझ्या घरचे येतात आणि मला सेलिब्रेट नाही विश करतात. ठीक आहे. तर माझ्या इथे कोणीच नव्हतं सेलिब्रेट करायला, म्हणून हिने माझ्यासाठी सरप्राईज केला. ॲज मी तुम्हाला फर्स्ट क्लिपमध्ये सांगितलं, असं खूप फर्स्ट क्लिपमध्ये मी सांगितलं तुम्हाला की तिने मला असा डायरेक्ट भो असा धप्पा दिला. ठीक आहे. हां, तिने असा धप्पा दिला. आणि ठीक आहे, तर मी गिफ्ट अनबॉक्सिंगचा व्हिडिओ तर नाही करणार आहे, बट याच व्लॉगमध्ये मी गिफ्ट अनबॉक्स करणार आहे. हा हार्ट तिचा. सगळ्यात फर्स्ट गिफ्ट आसावरीने मला हा ब्रेसलेट दिला आहे, लकी चार्मचा. लकी चार्मने एव्हिल आईचा ब्रेसलेट दिलेला आहे. सेकंड, हे प्रिटी रोजेस. आणि ते रोजेस हां माझ्या बेस्ट फ्रेंड्सने दिलेले आहेत कॉलेजमधले. हे सॉस पण दिलेत मी तिला, बघू शकता. हे चॉकलेट्स बघू शकता. ही किटकॅट आणि डेअरी मिल्क माझ्या चिकन दिलाय. हे केक जो अर्धा खाऊन झालेला आहे. आणि तर 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 हा वाला गिफ्ट, हा वाला लास्ट कोर्स. ठीक आहे. हा आहे गिफ्ट, हा आहे गिफ्ट. आपण हे गिफ्ट आणि काय, आणि हा एक बुके मला भेटलाय. हा लिप बाम. हे पण हिने सगळं मला तिनेच दिलेलं आहे. फक्त तो एक जो मोठा बुके आहे ना, तो मला बाहेरून आलेला आहे. खूप छान आहे तो पण. सो सगळ्यात पहिला गिफ्ट आपण कोणतं ओपन करायचा सांग ना. हा वाला, छोटा वाला. हा वाला सांगू, सांग. ह्याच्यात मला काहीतरी पेन वाटतोय, असा तो सॉफ्ट वाला. काळी भोवली तर नाही ना दिली. लाईट आली. आहे ना. हे प्रीती, लाईट ऑन कर. काळी भोवली अगो बाई,
कसलं भारी वाटतंय ना असं हात लावायला ह्याला. हे बघा गाईज, ह्याला हे किचन आहे ना, हे बघा हे माकड तोंडाचं असं किचन आहे मस्त सुंदर असं. हे मस्त असं किचन आहे, खूप सॉफ्ट तुम्ही बघू शकता. सो हा नाही, हा सेकंड गिफ्ट आहे. सगळ्यात पहिला गिफ्ट हा होता, हा सेकंड गिफ्ट आहे हिच्याचकडनं. आणि आता सेकंड थर्ड कोणता हा ओपन करूया. काय असेल गॅस करायचंय मला, काय असेल तर. कुरकुरेचं पाकिट दिलं काय दिलं हे थांब, नाही काहीतरी हार्ड आहे. काय हे, व्हॉट इज दिस, आय कॅन्ट गेस. भांडे कुंडीच असेल. अगं हे काय मला नाही समजलं गाईज. तिने मला क्लिप दिलेली आहे पण हे खालचं काय मला अजून समजलं नाही. ते मागास ना ते फुल लावायचं. ओ ते घेतलं. हा अरे भेंडी नाही ते असं ते व्हाईट वाला हे वाला कसं आहे बो सारखं किट आहे. ओ अच्छा सी गाईज, हे थर्ड गिफ्ट आहे. थर्ड आहे ना. आणि फोर्थ गिफ्ट हे लिपस्टिक, लिप बाम. हे लिप बाम आहे तिच्या ओठांसाठी. हा किती गिफ्ट आहे? कितवा पण असून दे. 5वा 6वा. तिने बहुतेक बुक दिली आहे मला. काय करणार आहे? अभ्यास. जन्मत कधी केल्यानंतर प्रगती. करणार आहे. प्रगती करण्यासाठी मी तुला काहीतरी चांगलं प्रगती अशी पण होऊन जाईल ब्लॉक करून. मला माहितच नाही आवडेल पण नाही. मनापासून खूप कष्ट केलं की त्यासाठी. बघायचं का गाईस काय ह्याच्यात नाही तुम्हाला दाखवतो. 1 2 3. भाई साहब गाईस, तुम्हाला माहिती हा फोटो आमचा कधीचा आहे? नवरात्रीच्या आधीचा हा फोटो आहे आमचा. आम्ही असंच गेलो होतो कोणासोबत तरी फिरायला मस्त. कोणासोबत तरी आम्ही दोघीच गेलो होतो. फोटो आम्ही दोघीच गेलो. मग फोटो कोणी काढला? फोटो तिथे एक पोरगा होता त्याने काढला. तर हे त्यांनी हे फोटो आमचा काढलेला इतका मस्त ना सांगू नाही शकत. हे खूप खूप जास्त चुम्मेश्वरी आहे. सेकंड थिंग, हा फोटो आम्ही जिथे बसलोय हे तिथेच फोटो काढला होता. फेवरेट. चिटकला. हा आमचा फोटो. हा खूप छान कुत्र्यांचा फोटो आलेला आहे. आणि हे तिचे थम्स आहे ना. तुझे बोटावर छोटे आहेत का? हे खूप क्यूट तिने लेटर बनवलेलं, आपण वाचूया. रिजान, I just wanted to say thank you for giving me a piece of your heart. I couldn't ask for anything better in this entire world. You are so amazing in every way and I love you. You are not just friend, you are everything. Guys, तुम्हाला माहिती आहे का आमची भांडण झालेली ती पण दुसऱ्या पोरीसोबत पळून. संबंध आहे का? नाही पळून नव्हते गेले पण आमच्याशी भांडण झाली. हा आमच्या सगळ्यात बेस्ट फोटो आहे. हे चुकीचं काही समजू नका. हे तिला मी अशी जवळ घेतली होती. आम्ही असंच बसल्या फोटोज काढत होतो. ती सदम्यात होती म्हणून तिला थोडंसं नाही का मी मस्का बिस्का मारायचे. आमचा खूप क्यूट आणि बेस्ट फोटो आलेला आहे, तुम्ही बघू शकता. बाकीच्या गिफ्ट पेक्षा ना असे हे हाताने बनवलेले गिफ्ट खूप खूप जास्त जवळचे असतात आमच्यासाठी. नाही नाही, हे अजून एक तसाच फोटो आहे. आम्ही असे चिटकून फोटो काढतो. हे खूप छान आहे. द बेस्ट थिंग हे बघा, हे तो फर्स्ट वाला आमच्या साडीतला फोटो. हे आसावरीच्या घरातला फोटो. हा पण साडीतला फोटो. हा पण आसावरीच्या आजीच्या घरातला फोटो. हे डेट, हे सगळं तिने लिहिलेलं आहे. हॅपी बर्थडे बेबी, विशिंग युअर डे फिल्ड विथ जॉय, लाफ्टर अँड एव्हरीथिंग. हॅलो, आम्ही ब्लॉग करतोय. ओके ओके, यू वॉन्ट टू बोलू? ओके, टेक अँड गो. आय विल कॉल यू लेटर. हे खूप सुंदर बनवलेलं आहे तिने. ह्याची मी फ्रेम करणार आहे आणि माझ्या बेडरूम मध्ये लावणार आहे. ओके, खोटं वाटतं मला.
तर बघूयात आपण नक्की ब्लॉक करून मी त्याचा त्या गोष्टीचा तुमच्या ए अजून काय राहिलंय का? अजून हे राहिले ना हे थांब, थांब, थांब. ते लास्टला हे तिने मला क्यूट 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 स्टफ दिलेला आहे. स्टफ हे व्हाईट कलरचा क्लिप आहे. तुला खूप जास्त. मला वाटलं का आवडत मी एवढी वाईट नाहीये गाईज. हा पिंक कलर आहे का व्हाईट कलर आहे का कलर चेंजिंग आहे काय? मला आवडत अरे कलर सांग मला दिसत नाही नीट. कलर चेंजिंग पिंक व्हाईट हे बघ. सो हा एक बघा असं केलं तर व्हाईट दिसतोय असं केलं तर पिंक वाटतं. ठीक आहे चला एनिवेज जवळून बघितलं तर पिंक वाटतं लांबून बघितलं तर व्हाईट. माझ्या जवळ कोण येणार आहे? मी सो हा एक बो आहे असा मागे लावायचा. थांबा मी आत्ताच लावते. पुपी नो बुद्धी बेबी नो पुपी. तुला सांगायचं नो 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 नो. हे छान वाटतं असंच राहू दे. ते नसतात का त्या बायका त्या ते जातात बघ सो हे खूप सुंदर आहे. लावून तिकडे एक हे लावून आणि आता आहे मोस्ट इम्पॉर्टंट गिफ्ट. मला पॅकिंग नाही जमलं मी ते घरी केलंय बट इट्स ओके. पॅकिंग हा कसं फुलं असं असं. मी चॉकलेट पण दिली देऊ शकता 10 रुपयेवाली. गिफ्ट माग छोटं काही नसतं. गिफ्ट असतं. मला आता असे हे पडतील का बोलतात काय भुगं काय ह्याच्यात खोल एवढं मेहनतीने पॅक केलं मी ते. कसं खोलू हे काढू असं फाडणं डायरेक्ट सगळं फोडायचं सगळं फाडणं. अगं अगं काय काय माहिती असं रे तर प्रँक नाही परत. पेपर हे परत नाही हे बघ सगळे चांगलं इम्पॉर्टंट गिफ्ट आहे. तुला हळू पुढे जाऊन कळेलच. आता हे माझ्या लाईफचे समजून केलेले पेपर आहे. तिने बघा मॅथ्सच्या पेपरवरती तिने मला गिफ्ट पॅक केलंय. संपतच नाही गिफ्ट कधी संपणार नाही रे. असं काढू का तसं पण काढावंच लागेल पण कसं काढते मी इतके चांगले अभ्यास केलेले कागद. आता तूच मला वाटली नाही कसं कसं पण पाहिजे. आता कितीला आहे पैसे करू तू 11वीत आहे. एक झाली माझी 11वी माझं 18 कम्प्लीट झालंय. माझ्या हाताला काहीतरी लागतंय गाईस. अरे पेपर संपत नाहीये काय सॉरी मला काहीतरी बनवलंय का म्हणजे चांगलं प्रोडक्ट आहे. असं पण नाही वाढत नीट वाढत. एक घाणेरडा सीन झालेला आहे पण तुला ते पण काढावं लागणार आहे. यार तुम्हाला येड्यात काढलंय कॉल नक्कीच. आलाय. हॅलो बोल ना. पेपर मध्ये पेपर आणि पेपर मध्ये पेपरच निघला. करते तुला फोन नंतर. होत हेक हा ते थांब जरा. अजून एक पेपर हा अजून एक पेपर पेपर मध्ये अजून एक पेपर होता गाईस. मला काहीतरी असं झोल वाटतं यार. नशीब मी तिथं सेलोटेप नाही लावले. गाईस खरं सांगते हे बघा एवढं मोठं पॅक केलं एवढं त्याच्यात नाही एवढंच निघलं. आता माहिती नाही ह्याच्यात पण पेपर आहे का. पेपर मध्ये अजून एक पेपर बघू शकता.
माचीस बघू शकता. सेल आहे का? व्हॉट इज दिस? लाईक व्हॉट इज दिस? एवढा मोठा पॅक केलं, एवढं मोठं तिने पॅक केलं. त्याच्यामध्ये पेपर मध्ये पेपर आणि त्या पेपर मध्ये हा छोटासा मार. ओ भाई मारो मुझे, मारो मुझे. त्याच्यामध्ये हा माचिसचा बॉक्स आणि त्या माचिसच्या बॉक्स मध्ये ही छोटीशी लिपस्टिक, क्यूट ही लिपस्टिक. म्हणजे छान आहे, पण मला आवडला तो कलर. वास छान आहे, लावत जा. सो अशा प्रकारे अरे कहना क्या चाहते हो? आमचं गिफ्ट संपले. पण हे सगळे गिफ्ट मला खूप जास्त आवडले, खूप 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 जास्त. पण काही मी तुम्हाला काहीतरी दाखवलं नाही. ते होतं म्हणजे आय हॅव रिसिव्ड सम. अरे सॉरी, हे तर राहिलं. हे एक बटरफ्लायची तिने सिल्वर क्लिप पण दिलेली आहे. कसं दाखवू मी? अरे यार, असं दिसेल. हे क्लिप दिलेली आहे आणि मला कोणीतरी गिफ्ट पण पाठवलं होता. काय होतं ते? पट्टा. अरे हे अजून एक क्लिप बघा. पट्टा नाही म्हणत त्याला म्हणतात वेस्ट चेन. ओके, या क्लिप्स तर म्हणजे कुठं लावतात हे क्लिप्स मला अजून समजलं नाहीये. आय हॅव रिसिव्ड दिस 2 प्रिटी झुमकाज. नाही, हा झुमका आहे आणि हा इयरिंग आहे. आय विल ट्राय सम डे लेटर. मी तुम्हाला माझा शॉपिंग हॉल दाखवलाच नाही कारण मला टाइम भेटला नाही. असं लावतात. हा मस्त वाटतोय. आणि शिंदे आली ना मध्ये, भारी वाटतंय. पण अजून काय? हा केक तुम्ही पहिल्या क्लिप मध्ये पाहिला होता. हा केक होता. केक खूप छान आहे. प्रीतीने तुम्हाला माहिती का काय केलं? इथं मस्त क्रीम लागली होती. माझं नाव लिहिलं होतं तिथं, जॅक्स. असं पसरून टाकलं तिने. केकची वाट लावली तिने आणि खूप सारे बलून्स दिलेत मला हार्टचे. खूप जास्त फ्लावर्स भेटलेत मला आणि ब्रेसलेट दाखवलं ना मी पहिले तर तेच दाखवलं होतं. बुके तर तुम्ही बघितलंच पहिलंच. हा मोठा बुके आहे. सो मी हा ब्लॉग इकडे एंड नाही करणार आहे. काहीतरी राहतो. काय राहतो? अरे हा, हे माझ्या कामाची गोष्ट आहे. हे माझ्या म्हणते सॉरी, हे बर्गर आहे. कोणी आणलं? माझ्या बारक्या बहिणीने चक्क मला बर्गर दिला. ती कधी मला एक ग्लास पाणी सुद्धा देत नाही. तिने आज माझ्यासाठी किती रुपयाचा बर्गर आहे? 80 रुपयाचा बर्गर आणले तिने. 80. तिच्यासाठी चुम्मा. मग ती कोण आली? हाय. सो गाईज, मी खूप जास्त थँकफुल आहे हिला कारण हिने माझा बर्थडे खूप छान सेलिब्रेट केलाय. आणि आम्ही आता बसलोय गॅलरीमध्ये. मज्जा येते आम्हाला इथे कारण आमच्याकडे ऑप्शन नव्हतं यायच्या गावात. लाईट गेली होती आणि आम्ही आलो. अरे यार, लाईट गेली होती. आम्हाला व्हिडिओ बनवायचा होता कारण अंधारात चांगले व्हिडिओज बनवत नाही. तर आम्ही गॅलरीमध्ये येऊन बसलो आणि मी सगळ्यांना म्हणजे सगळ्यांनाच थँक्यू बोलते. जास्त तर हिला. अरे यार शिट, सगळ्यात जास्त हिला मी थँक्यू बोलते. आणि माझा ब्लॉग खूप क्लोज माझे फ्रेंड्स पण बघतात. तर मी त्यांना पण सांगते गाईज, जळू नका. खराब हो जाएगा. मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा. मैं इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा. मिस बघा, नाही गाईज, जळू नका. तुम्ही इथे नाही येऊ शकले, इट्स ओके. तुम्ही नंतर मला गिफ्ट द्या ना. मी तुम्हाला नंतर पार्टी देईल. तिला आज देईल. आज मला ती मोमोज खायला घेणार आहे. हा चालेल. पण पाऊस येतो त्याचं काय? छत्री असते. चिकन मोमोज. हा डन. सो चिकन मोमोज आम्ही थोड्या वेळाने खायला जाणार. पाऊस तू जायचं. आता किती वाजले? 5:50 झाले. मला घरी जायचं काम आहे. भांडी घासायची. सॉरी, नाही का तुम्ही
सो मला तर आज काम नाही कारण आज माझा बर्थडे. आय एम द क्वीन फॉर टुडे. उद्या भांडी असायचे. ठीक आहे ठीक आहे, तू आता बर्गर खाऊन घे आणि आणि मग आपण जाऊया. हा ठीक आहे, मग मी बर्गर खाते आपण तुम्हाला भेटूया. आणि आम्ही कॅफेला जाणार. तिथं मोमोज खाणार. ही माझा पोट फुल भरलेला आहे. तू काय खाऊन आली ना? बिर्याणी खाल्ली यार. खूप जण होते माहितीये का, खूप जण. सो गाईज स्टे ट्यून. मी तुम्हाला पुढचे क्लिप्स पण दाखवेल. अजून एक गोष्ट राहिली ज्यासाठी हँडमेड गिफ्ट दिलेले आहेत मला. तिने हँडक्राफ्ट केलेला आहे. आय विल शो यू. मस्त आहे ना गाईज. म्हणजे हिला काहीतरी येतं, ही काहीतरी करू शकते. याच्यावरनं कळतं बघा. खूप बेस्ट बनवलंय. अजून एक आहे. हॅपी बर्थडे गाईज. इफ यू लव्ह मी मला कमेंट मध्ये बोला हॅपी बर्थडे जेसिका. हा व्लॉग आज रात्री 12 नंतर नक्कीच येणार कारण हा माझा बर्थडेचा व्लॉग आहे. मी बाहेर गेले होते तर तिथं ऍक्च्युली शूट नाही करता आलं कारण खूप मोठं कारण आहे ते तुम्हाला नवीन सांगू आपण. सो भेटूया नंतर. बाय. सवरीच्या घरी चाललोय आम्ही दोघे. ब्लॅक झालोय. शिट पाऊस येतोय. आम्ही छाता नाही घेतला सोबत. शिट मग अशी आम्ही घरी गेलो होतो. हिच्या घरी गेलो तेव्हा व्लॉग नाही केला कारण मी बर्गर खात होते. आय वॉज एन्जॉईंग माय बर्गर. आता आम्ही बाहेर आलोय काहीतरी काम आहे म्हणून. आणि आम्ही नाही सॉरी ही पाणीपुरी खाणार आहे. त्याचे पैसे मी देणार आहे. गाईज मोमोज ठरले होते तर मोमोज खायचे का? बट स्टील आम्ही गरीब माणसं आहेत. ठीक आहे गाईज पुढे भेटू. A few moments later. गाईज आम्ही ATM मध्ये आलो होतो. ATM बंद आहे. पॉप झाला आमचा. आम्ही दोघे आज ब्लॅक झालो गाईज बघा. आता आम्ही चालले आमच्या तिथल्या एका दुसऱ्या ATM मध्ये. ATM मध्ये आलो आम्ही. इथे कोणतरी दादा आहे आतमध्ये. बघू आता ह्याचं झाल्यावर आम्ही आज जाणार आहे. ATM मध्ये आलेलो आहे आणि मी आता पैसे काढते. अमाऊंट आहे नाही. सांगू तुम्हाला ती नो आय डोंट नो इथे नोट आहे की नाही. सो पाहिजे होतं काहीतरी तू रेड वगैरे घातलं पाहिजे होतं. ब्लॅक कशाला? बघ ना सर ते हे वाटतं आपण वेटर. हे हातात गोल्ड आहे. हातात मी दिली. येऊन परत गेली प्लीज. चला 100 रुपये कट झाले. गिव्ह मी माय कार्ड प्लीज. थांब ना पैसे काढू दे. गाईज आम्ही आलोय पाणीपुरी खायला. हे दोघं भैया आमचं खूप ऐकतात कारण हे पाणीपुरीवाले. पाणीपुरीवाल्याला सोडून बाकी दुसरं कोणी ऐकत नाही कधी. सवय पाणीपुरी. 5 minutes later. आम्ही पाणीपुरी खाल्ल्यानंतर बदाम शेक पण पिला पण ते ब्लॉग मध्ये घेतलं नाही. आता आम्ही चाललोय घरी. ते दोघं आमच्याकडे बघतात पण हू केअर्स काय झालं. आम्ही फुटबी लाईक करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा गाईज. वाजवायला विसरू नका.